मागच्या पिरियडला आपण स्ट्रिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू हे जेव्हा स्ट्रिंग ही सिरीज मध्ये असताना आणि पॅरलल असताना किती घ्यायच्या आपण ते रेस्टोरिंग फोर्सच्या इक्वेशन वरून आपण त्याचं डिस्कशन केलं की त्या स्ट्रिंग मध्ये कशा प्रकारचे इलॉंगेशन होते आणि रेस्टोरिंग फोर्स घेत असताना जर दोन स्ट्रिंग सिरीज मध्ये जर असतील तर इलॉंगेशन हे त्यामध्ये वेगवेगळं होते E1 आणि E2 आणि त्याची सम करून आपण KS ची व्हॅल्यू काढली बरोबर. आणि त्या दोन स्ट्रिंग जर आपण पॅरलल जर अटॅच केल्या आणि त्याला जर मास केला तर तो रेस्टोरिंग फोर्स जो ऍक्ट होतो त्यावरती तो इक्विलिब्रियम मेंटेन करून दोन्ही स्ट्रिंग वर F1 आणि F2 नावाचा फोर्स त्यावरती ऍक्ट होतो आणि अशा प्रकारे आपण त्यावरून सुद्धा Kp म्हणजे फोर्स कॉन्स्टंट व्हेन द स्ट्रिंग्स आर कनेक्टेड इन पॅरलल म्हणजे Kp ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. ते दोन्ही सिरीज म्हणजे व्हेन स्ट्रिंग्स आर विच इज इन सिरीज अँड विच इज इन पॅरलल अशा प्रकारे कनेक्ट केल्याच्या नंतर त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते सुद्धा आपण चांगल्या रीतीने पाहिले. म्हणजे तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे कारण ते स्ट्रिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करते अशा प्रकारचा तो पॉइंट आपण मागच्या पिरियडला पाहिला. त्यावरती मे बी जर काही प्रॉब्लेम जर विचारले तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल आणि त्याचा आन्सर त्यानंतरच्या पॉइंट मध्ये आपल्याला रेफरन्स टू द सर्क्युलर मेथड एक छोटासा पॉइंट आहे तो पॉइंट आपण एका पॉइंटच्या नंतर पाहणार बरोबर. त्याच्यानंतरचा पॉइंट आता पाहणार आपण फेज ऑफ एसेचम. काय पाहणार आपण फेज ऑफ एसेचम. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज मीन बाय फेज ऑफ एसेचम बरोबर. फेज ऑफ एसेचम मीन्स आता डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपण काढलं x a sin of omega t plus phi बरोबर. मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की दिस ओमेगा टी प्लस फाय इज कॉल्ड ॲज फेज ऑफ एसेचम. याला काय म्हणतात फेज ऑफ एसेचम. जर मी याला थीटा नाव दिलं सपोज थीटा इज इक्वल्स टू ओमेगा टी प्लस फाय म्हणजे थीटाला मी काय नाव दिलं फेज ऑफ एसेचम. काय नाव दिलं याला फेज ऑफ एसेचम. सो व्हॉट इज मीन बाय फेज ऑफ एसेचम. सो फेज ऑफ एसेचम इज नथिंग बट द एसेचम the particle performing simple harmonic motion which describe the state of oscillation बरोबर आहे. जो पार्टिकलची एखादी व्हॅल्यू त्याच्या स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राइब करत असेल त्याला आपण फेज ऑफ ऑसिलेशन. सो व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ ऑसिलेशन. स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्याच्या डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू बरोबर. कशाची व्हॅल्यू डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू. त्याच्यानंतर त्याच्या डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटीची व्हॅल्यू डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे. आणि नंबर 3 नंबर ऑफ ऑसिलेशन. कोणत्या नंबर ऑफ ऑसिलेशनला त्या गोष्टी आहेत कोणत्या नंबरचं ऑसिलेशन आहे हे आपल्याला माहित पाहिजे. जर तुम्हाला एखाद्या पार्टिकलच्या बाबतीत या 3 गोष्टी जर आपल्याला माहित असतील बरोबर. एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते आणि सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असताना त्याच्या डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन माहिती आहे आणि कितव्या नंबरचं ऑसिलेशन आहे नंबर ऑफ ऑसिलेशन ॲट दॅट टाइम ऑफ इन्स्टंट. ह्या जर गोष्टी माहित असतील ह्या 3 गोष्टी जर आपण त्या ऑसिलेशनच्या बाबतीत जर सांगू शकत असलो तर तो पार्टिकल त्या पार्टिकलचा आपण स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राइब केलं असं त्याचा अर्थ बरोबर आहे. म्हणजे एखाद्या पार्टिकलचं जर तुम्ही डिस्प्लेसमेंट डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आणि नंबर ऑफ ऑसिलेशन किती आहे जर हे तुम्ही त्यात सांगितलं तर त्या ऑसिलेटरी मोशनचं स्टेट ऑफ ऑसिलेशन आपण डिस्क्राइब केल्यासारखं होऊन बरोबर आहे. त्याच्यानंतर आता कधी कधी या 3 गोष्टी माहित असणं आपल्याला गरजेचं असते त्याच्याशिवाय आपण स्टेट ऑफ ऑसिलेशन फेज ऑफ एसेचम मीन्स स्टेट ऑफ ऑसिलेशन याला काय म्हणतात स्टेट ऑफ ऑसिलेशन. फेज ऑफ ऑसिलेशन म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन आणि स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे हे 3 फॅक्टर बरोबर आहे. मग आता हे 3 फॅक्टर माहित जर असेल तर आपण त्याचं स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राइब करू आणि स्टेट ऑफ ऑसिलेशन माहित असेल तर त्याला फेज ऑफ ऑसिलेशन एक्सप्लेन करू. मग ह्या 3 गोष्टी डिस्क्राइब करण्यासाठी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला माहिती आहे. हे माहित असलं म्हणजे ह्या 3 गोष्टी आपण ऍट दॅट टाइम ऑफ इन्स्टंट टी आपण ह्या 3 गोष्टी सांगू शकतो. म्हणून या टोटल फॅक्टरला आपण फेज ऑफ ऑसिलेशन असं सांगतो बरोबर आहे. फेज ऑफ ऑसिलेशन इज नथिंग बट द स्टेट ऑफ ऑसिलेशन विच डिस्क्राइब द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड द नंबर ऑफ ऑसिलेशन ॲट दॅट टाइम ऑफ इन्स्टंट विच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन. आता याच्यात एक महत्त्वाचा फॅक्टर लक्षात घ्या. जर म्हणलं की मला डिस्प्लेसमेंटच माहिती मला काय माहिती डिस्प्लेसमेंट. मी जर म्हणलं की पार्टिकलची मीन पोझिशन कोणती पोझिशन आहे मीन. हा पार्टिकल कुठे गेला एक्स्ट्रीम पोझिशन. हा पार्टिकल कुठे गेला इकडे एक्स्ट्रीम पोझिशन बरोबर आहे. ही एक्स्ट्रीम पोझिशन ही एक्स्ट्रीम दोन एक्स्ट्रीम पोझिशन एक मीन पोझिशन बरोबर आहे. जर मी म्हणलं की पार्टिकलचं मला फक्त डिस्प्लेसमेंटच माहित असणं गरजेचं आहे बरोबर आहे. देयर इज नॉट इनफ टू नो द डिस्प्लेसमेंट. मला डिस्प्लेसमेंटच माहित असणे गरजेचं नसते कारण मी जर मीन पोझिशन वरती असतो तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडेही असू शकते आणि इकडेही असू शकते. म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन वेगवेगळी आहे कोण्या पॉइंट वरती मीन पोझिशन वरती. एक्स्ट्रीम पोझिशन वरती व्हेलॉसिटीची डायरेक्शन एका इकडेच आहे
बरोबर आहे. पण तुम्ही मीन पोझिशन वरती असताना पार्टिकलच्या तुम्ही सांगू शकत नाही की पार्टिकल इकडे जाईल का इकडे जाईल. बरोबर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट जरी माहित असेल, त्या पार्टिकलची पोझिशन जरी माहित असेल तुम्हाला, तर तुम्ही त्याची मीन पोझिशनला व्हेलॉसिटीची डायरेक्शन सांगू शकत नाही, कारण मीन पोझिशन वरती व्हेलॉसिटीची डायरेक्शन दोन ठिकाणी डिस्क्राइब करते. म्हणजे डिस्प्लेसमेंट माहित असून फायदा नाही मीन पोझिशनवर, तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन सुद्धा माहित असणे गरजेचं असते. बरोबर आहे. जर मी म्हणलं मला व्हेलॉसिटी माहिती, बरोबर, फक्त मला काय माहिती व्हेलॉसिटी, मग व्हेलॉसिटी माहित असून गरजेचं चालत नाही का, कारण तिथे डिस्प्लेसमेंट सुद्धा माहित पाहिजे. का, कारण या दोन्ही पॉइंटवर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू वेगवेगळी आहे. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन वरती सेम आहे, सॉरी डिफरंट आहे. बरोबर आहे. मग जर म्हणलं की मला व्हेलॉसिटीची डायरेक्शन माहिती आहे, मग मला व्हेलॉसिटीची डायरेक्शन माहित असूनच ही गोष्ट मला इनफ नाहीये. का, कारण एक्स्ट्रीम पोझिशन वरती दोन्ही ठिकाणी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू, व्हेलॉसिटीची डायरेक्शन सारखी. बरोबर आहे की नाही. म्हणजे या दोन्ही ठिकाणी व्हेलॉसिटीची डायरेक्शन सारखी झाली किंवा व्हेलॉसिटी सारखी झाली ऍट दॅट टाइप ऑफ इन्स्टंट. म्हणजे इथे पोझिशन सारखी, इथे डिस्प्लेसमेंट सारखे, इथे डिस्प्लेसमेंट सारखे. बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी डिस्प्लेसमेंट कसं आहे, सारखं असेल. पण दोन्ही डिस्प्लेसमेंट जर सारखं असेल दोन्ही ठिकाणी, पण दोन्ही ठिकाणी व्हेलॉसिटी वेगळी, व्हेलॉसिटीची डायरेक्शन तर इथे वेगळी, म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन इथे आणि इथे सारखी. म्हणजे अशा पद्धतीनं जर हे माहित असेल तर तुम्हाला हे माहित पडणार नाही, आणि हे माहित असेल तर तुम्हाला हे माहित पडणार नाही. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी माहित असणं कंपल्सरी येतात. म्हणजे देर इज नो इनफ नो टू व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट अँड नॉट इनफ टू द व्हॅल्यू ऑफ डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. बरोबर आहे. जर तुम्ही दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर मीन पोझिशन सोडून द्या, मीन पोझिशन वरती ची व्हॅल्यू सोडा, एक्स्ट्रीम पोझिशन वरती जर व्हॅल्यू घेतली तर इथे ह्या व्हॅल्यू व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इथे तुमची सेम असते. बरोबर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट जरी सेम असेल तर व्हेलॉसिटी सेम असते. सो दॅट इज नथिंग बट द स्टेट ऑफ ऑसिलेशन. ऑर मग ह्या सगळ्या गोष्टी माहित असण्यासाठी तुम्हाला एक थीटा नावाचा फॅक्टर माहित पाहिजे, ओमेगा टी प्लस फाय, अँड दॅट इज कॉल्ड एज फेज ऑफ एसेशन. त्याला काय म्हणतात, फेज ऑफ एसेशन. हे लक्षात घ्या. सो दिस इज नथिंग बट द very simple explanation of phase of oscillation. So what is meant by phase of oscillation? We describe the state of oscillation. So what is meant by state of oscillation? State of oscillation is nothing but we know the displacement of the particle, direction of velocity of the particle, and number of oscillation at that type of instant. So which describe, ह्या जर तीन गोष्टी माहित असेल तर which can describe the state of oscillation of the particle, and that is also called as the phase of oscillation. बरोबर. इथे काय phase of oscillation, and that is called as the phase of oscillation, which represent by the factor omega t plus phi, and that is called as phase of oscillation. यालाच काय म्हणता येईल आपल्याला, फेज ऑफ oscillation म्हणता येईल. एक छोटासा पॅराग्राफ आहे, त्याच्यात दोन वळी महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला ही जर व्हॅल्यू जर माहित असेल, हीच माहिती, हीच गोष्ट माहित असणं कंपल्सरी नाही, तरी ही सुद्धा माहित पाहिजे कोण्या पोझिशनला आहे, आणि हीच गोष्ट माहित असणं कंपल्सरी नाही, कारण तुम्हाला डिस्प्लेसमेंटची सुद्धा गोष्ट वेगवेगळी असते वेगवेगळ्या पॉइंटवरती. अशा पद्धतीने डिस्क्रिप्शन करा. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे हे माहित असणं एकच गोष्ट, डिस्प्लेसमेंटच माहित असणं म्हणजे पुरेसं नाही, किंवा डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटीच माहित असणं हे पुरेसं नाही. अशा दोन पॉइंटचे दोन सेंटेन्स तिथे दिलेले आहेत, त्याला अंडरलाईन करायचं. मे बी त्यावरती एमसीक्यू जर विचारला तर तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. आणि बेसिकली बोर्डच्या एक्झाम मध्ये जर विचारलं की राईट अ नोट ऑन फेज ऑफ oscillation, तर तुम्ही 3 किंवा 4 ओळी लिहू शकता की व्हॉट इज मीन बाय फेज ऑफ oscillation. Phase of oscillation is nothing but the state of oscillation which describe theta equal to omega t plus phi, or which describe the displacement of the particle, direction of velocity of the particle, and number of oscillation at that type of instant. That is nothing but theta equal to omega t plus phi. That is called as phase of oscillation. असे तुम्ही 2-3 पॉइंट मध्ये लिहिलं की which explain the phase of oscillation. So this is nothing but the phase of oscillation. शॉर्टकट पॉइंट दोन मार्कासाठी विचारतो, तो व्यवस्थितरित्या तुमच्या पुस्तकात पहा आणि ते तुमचा पॉइंट इनफ. Okay, thank you. Now, phase of oscillation is nothing but the state of oscillation which describes the displacement, direction of velocity, and the number of oscillation at that time of instant. That is called as the phase of oscillation. आता that is phase of oscillation is nothing but theta equal to omega t plus phi. त्याच्यामध्ये आपल्याला 3 पर्टिक्युलर केसेस पाहिजे. केस नंबर फर्स्ट, केस नंबर सेकंड आणि केस नंबर थर्ड. बरोबर आहे. तर याच्यामध्ये मी थीटाची व्हॅल्यू पहिले 0 घेतो. बरोबर. थीटाची व्हॅल्यू काय घेतो, 0 घेतो. थीटाची व्हॅल्यू 0 घेतली, बरोबर आहे. तर थीटाची व्हॅल्यू 0 घेतल्याच्या नंतर हा पार्टिकल मीन पोझिशन पासून एसेशन स्टार्ट करतो, अँड विच इज थ्रू द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स. बरोबर आहे. थीटाची व्हॅल्यू जर 0 घेतली आणि ते जर मीन पोझिशन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स कडे जात असेल, बरोबर आहे, फॉर द फर्स्ट oscillation करण्यासाठी हा तिकडे गेला.
सपोज ऍट दॅट टाइम मी म्हणलं की पहिल्या असोलेशन स्टार्ट करत असताना तो थिटाची व्हॅल्यू मी 0 घेतली, कारण तो पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स कडे चांगला फॉर बिईंग द फर्स्ट असोलेशन. बरोबर आहे. मग फर्स्ट असोलेशन साठी तो गेला, म्हणजे थिटाची व्हॅल्यू जर 0 घेतली तर विच इज मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स फ्रॉम दी मीन पोझिशन. बरोबर आहे. मग तो तिथे गेल्याच्या नंतर असोलेशन स्टार्ट होईल. असोलेशन स्टार्ट झाल्याच्या नंतर परत तो इथून वापस आला, परत इथे आला, म्हणजे एक असोलेशन झालं की लगेच दुसरं असोलेशन सुरू करणार. दुसरं असोलेशन सुरू करण्यासाठी दुसऱ्या असोलेशनची व्हॅल्यू राहील थिटा इज इक्वल टू 360 और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्वाइस पाय. बरोबर आहे का? कारण इकडे लक्षात घ्या, पार्टिकल मीन पोझिशन पासून निघाला. लक्षात घ्या, पार्टिकल कुठून निघाला? मीन पोझिशन पासून. ही झाली मीन पोझिशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असते बघा. मी म्हणलं की ही झाली मीन पोझिशन. बरोबर, ही मीन पोझिशन ही पार्टिकल मीन पोझिशन पासून निघाला, एक्स्ट्रीम पोझिशन वरती गेला. कुठे गेला? एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशन पासून निघाला, कुठे गेला? एक्स्ट्रीम पोझिशन. परत मीन पोझिशन क्रॉस करून कुठे गेला? एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर, एक्स्ट्रीम पोझिशन. परत कुठे आला? मीन पोझिशन. झालं एक असोलेशन. बरोबर आहे की? म्हणजे हे पार्टिकल जे ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करते, सिंपल हार्मोनिक मोशन, त्याला ग्राफिकली मी असे लिहू शकतो. मीन पोझिशन वरती होता. बरोबर आहे. कुठे गेला? एक्स्ट्रीम पोझिशन वर गेला. बरोबर. मग परत मीन पोझिशन क्रॉस करून कुठे गेला? एक्स्ट्रीम. मीन पोझिशन क्रॉस करून कुठे गेला? एक्स्ट्रीम पोझिशन. परत कुठे आला? मीन पोझिशन. म्हणजे एक असोलेशन असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे मीन पोझिशन पासून निघाला आणि तिथे झाला एक असोलेशन झाला, असा त्याचा अर्थ होतो. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहायचं, ते लक्षात घ्या. मग पार्टिकल इथून निघाला होता, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स आला, तर थिटा इक्वल टू 0 घेतला. पहिल्या असोलेशन साठी सुरुवात झाली. पहिल्या असोलेशन साठी सुरुवात होण्यासाठी थिटा इक्वल टू किती झालं? 0. जेव्हा तो दुसरा असोलेशन सुरू करेल तर थिटाची व्हॅल्यू इकडे बघा, इथून गेली π/2, हा पाय. बरोबर आहे की नाही? परत त्याच्यामध्ये हा π/2 ऍड झाला, 3π/2 आणि हा पाय, म्हणजे किती? ट्वाइस पाय. म्हणजे दुसरा असोलेशन सुरू करायच्या टाइमला थिटा किती होता? ट्वाइस पाय. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ पहिल्या असोलेशनला सुरुवात केली तेव्हा थिटा किती होता? 0, आणि दुसरा असोलेशन सुरू झाला तर थिटा किती झालेला होता? ट्वाइस पाय. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ असा की पार्टिकल एक असोलेशन, समजा पर्पज इथे आला पार्टिकल. बरोबर, मी म्हणलं हा π/2, हा π/2 झाला पाय, हा π/2, हा π/2 किती झाला? पाय. ट्वाइस पाय. म्हणजे एक असोलेशन कंप्लीट झालं, किती झाला? फेज ट्वाइस पाय. बरोबर आहे. म्हणजे दुसरं असोलेशन स्टार्ट करेल तर फेज कितीचा झालेला होता? ऑलरेडी 360, म्हणजे ट्वाइस पाय. म्हणजे दुसरं असोलेशन कुठं स्टार्ट होईल? जेव्हा पार्टिकल इथून या डायरेक्शन निघेल तेव्हा दुसरं असोलेशन फेजच्या कोण्या अँगलने चालू होईल? ट्वाइस पाय. पहिलं असोलेशन कुठून स्टार्ट होईल? थिटा इक्वल टू 0. हे लक्षात घ्या. बरोबर. दिस इज अ स्टार्टिंग फ्रॉम सेकंड असोलेशन, दिस इज स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट असोलेशन, वेन इट इज फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन फ्रॉम मीन पोझिशन. Now in the first case, suppose this phase of SHM is 0, means particles start the first oscillation. When particles start the oscillation, means particle is moving towards the positive direction from the mean position, and during the starting of second oscillation, theta equal to 360 degree. बरोबर आहे. त्याच्यानंतर केस नंबर सेकंड मध्ये theta equal to 180 degree. Theta equal to 180 degree means particle starts the SHM from the mean position through the negative direction of x. मग जर थिटाची व्हॅल्यू जर ड्युरिंग द फर्स्ट असोलेशन, हे फर्स्ट असोलेशन मध्ये थिटा 0, फर्स्ट असोलेशन मध्ये थिटा इक्वल टू 180 डिग्री जर असेल तर तो निगेटिव्ह डायरेक्शन कडे जात असेल मीन पोझिशन पासून. आणि जेव्हा सेकंड असोलेशन स्टार्ट करेल तेव्हा सेकंड असोलेशन स्टार्ट करत असताना 360 प्लस 180 डिग्री म्हणजे किती? 360 प्लस पाय. बरोबर आहे. अशा प्रकारची ही व्हॅल्यू असेल. बरोबर. इट इज अ स्टार्टिंग फ्रॉम सेकंड असोलेशन. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या केस मध्ये व्हेन थिटा इक्वल टू π/2, व्हेन थिटा इक्वल टू π/2, थिटा इक्वल टू π/2 असेल तर पार्टिकल विच इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. कुठे असेल? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल कुठे असेल? हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. केस नंबर 3, पार्टिकल कुठे? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. जेव्हा इथे असेल तेव्हा थिटाची व्हॅल्यू π/2 झालेली असेल ऑलरेडी. बरोबर. पार्टिकल इथे π/2 फर्स्ट असोलेशन साठी स्टार्टिंग π/2 किती आहे? थिटाची व्हॅल्यू किती आहे? π/2. म्हणजे पार्टिकल फर्स्ट असोलेशन साठी रेडी झाला. जेव्हा तो सेकंड असोलेशन स्टार्ट करेल तेव्हा 360 मध्ये प्लस π/2 ऍड झालेला असेल. 360 मध्ये किती झालेला असेल? ऍड π/2. इट इज अ स्टार्टिंग फ्रॉम सेकंड असोलेशन. हे लक्षात घ्यायचं. थर्ड केस, पार्टिकल इथून निघाला, इथे आला, फर्स्ट असोलेशन साठी रेडी झाला. म्हणजे पार्टिकल जेव्हा फर्स्ट असोलेशन तयार करेल, जेव्हा तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन वर जर असेल तर थिटाची व्हॅल्यू किती झालेली असेल? ऑलरेडी
π/2 झालेली असेल. आता तो सेकंड असोसिएशन साठी सुरुवात करणार, सेकंड असोसिएशन साठी सुरुवात करणार म्हणजे इथून निघाला तो पहिल्या असोसिएशन साठी, इथून आला इथे पहिला असोसिएशन सुरू झाला, थिटा किती झाला π/2. बरोबर आहे. आता पहिलं असोसिएशन संपलं, पहिलं असोसिएशन संपलं म्हणजे हे झालं पाय, हे झाला पाय म्हणजे π/2 प्लस π/2 म्हणजे π/2 प्लस π/2 म्हणजे पाय प्लस पाय म्हणजे किती ट्वाइस पाय, म्हणजे पहिलं असोसिएशन कंप्लीट झालं. म्हणजे आता सेकंड असोसिएशन सुरू करेल तेव्हा त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट किती झालेलं असेल फेज ऑफ रेसेच्या मध्ये, म्हणजे हे π/2 आणि हे ट्वाइस पाय, म्हणजे ट्वाइस पाय मध्ये किती ऍड झालं π/2, ट्वाइस पाय मध्ये किती ऍड झालं π/2. म्हणजे आता हे कोणतं असोसिएशन चालू झालं, 2 नंबरचं असोसिएशन चालू झालं. बरोबर आहे. अशा प्रकारे सो दिस इज नथिंग बट द केस नंबर थर्ड. केस नंबर 4. केस नंबर 4. केस नंबर 4 मध्ये मी म्हणलं की थिटा इक्वल टू थ्राइस π/2 म्हणजे थिटा इक्वल टू 270 डिग्री. किती किती डिग्री 270 डिग्री. मीन्स पार्टिकल विच इज ॲट निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. कुठे येतो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे म्हणजे इकडे. बरोबर आहे. तेव्हा थिटा किती झालेला होता 270 डिग्री. कुठे किती झालेला आहे 270. मग तेव्हा हे झालं ड्युरिंग द फर्स्ट असोसिएशन. मग सेकंड असोसिएशन मध्ये ट्वाइस पाय मध्ये हा 3π/2 काय करा ऍड करा, म्हणजे दिस इज द थिटा फेज ऑफ एसएचएम फॉर स्टार्टिंग ऑफ सेकंड एसएचएम. लक्षात घ्या. अशा प्रकारचे आहेत 3 केसेस आहेत. फर्स्ट केस ऍट थिटा इक्वल टू 0 फॉर बिगिनिंग ऑफ फर्स्ट असोसिएशन, थिटा इक्वल टू 0 फॉर द बिगिनिंग ऑफ फर्स्ट असोसिएशन when particle is moving from positive direction from the mean position, and during the second oscillation theta equal to twice. In the second case particle which is at negative direction from the mean position during the first for starting of first oscillation theta equal to pi, and for the starting of second oscillation 360 मध्ये हा pi ऍड करायचा. प्रत्येक ठिकाणी ते 360 प्लस 0, 360 प्लस 5, 360 प्लस 270, 360 प्लस अगोदरचा किती होता π/2. बरोबर. तिसरी केस मध्ये अशा प्रकारे म्हणजे पहिल्या असोसिएशनच्या 3 केसेस, पण 3 केसेस मध्ये 2 प्रकारच्या गोष्टी पाहून पडू. 4 केसेस मध्ये 2 प्रकारच्या केसेस कोणत्या, जेव्हा पार्टिकल एसएचएम परफॉर्म करते फर्स्ट असोसिएशन साठी आणि सेकंड असोसिएशन साठी. मी जर म्हणलं थिटाची व्हॅल्यू 0, थिटाची व्हॅल्यू 0, थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल तर पार्टिकल मीन पोझिशन पासून पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स कडे जात असते. मग थिटाची व्हॅल्यू जर 0 झाली तर हे स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट असोसिएशन, थिटा इक्वल टू 0 स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट असोसिएशन. आता याच केससाठी सेकंड असोसिएशनला जर सुरुवात केली तर हा 0 360 मध्ये ऍड करा, म्हणजे दिस इज अ स्टार्टिंग ऑफ सेकंड असोसिएशन. जेव्हा कोणत्याही बाबतीत सेकंड असोसिएशन तुम्हाला सुरुवात करायची तर तो थिटा 360 मध्ये ऍड करायचा. इथे तुम्ही 0 360 मध्ये ऍड करा, इथे तुम्ही पाय 360 मध्ये ऍड करा, इथे 3/2 तुम्ही 360 मध्ये ऍड करा, म्हणजे सेकंड असोसिएशनची सुरुवात म्हणजे थिटा मध्ये 360 काय करा ऍड. दॅट इज अ स्टार्टिंग ऑर बिगिनिंग ऑफ सेकंड असोसिएशन. मग इथे 4 केसेस कोणत्या पाहिल्या आपण. पहिली केस स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन फ्रॉम द मीन पोझिशन, स्टार्टिंग फ्रॉम निगेटिव्ह डायरेक्शन फ्रॉम द मीन पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. किती केसेस झाले 4. फर्स्ट केस मीन पोझिशन पासून कुठे चालला पॉझिटिव्ह एक्स कडे, मीन पोझिशन पासून कुठे चालला निगेटिव्ह एक्स कडे, एकदा कुठे होता पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे आणि एकदा कुठे होता निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे. किती केसेस झाल्या 4. पहिली केस कुठे चालला पॉझिटिव्ह एक्स, कुठून मीन पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स्ट्रीम. किती केसेस झाल्या 4. 4 केसेस मध्ये थिटा किती. पहिल्या केसेस मध्ये मीन पोझिशन पासून पॉझिटिव्ह चालले थिटा 0 फर्स्ट असोसिएशन. बरोबर. थिटा पाय सेकंड फर्स्ट असोसिएशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम थिटा π/2, निगेटिव्ह एक्स्ट्रीम थिटा 3π/2. बरोबर. दिस इज अ बिगिनिंग ऑफ फर्स्ट असोसिएशन फॉर फर्स्ट केस. 4 केसेस. फॉर सेकंड असोसिएशन 360 प्लस 0, 360 प्लस पाय, 360 प्लस π/2, 360 प्लस 3π/2 म्हणजे 270. अशा प्रकारे 4 केसेस आहेत. सो दिस इज अ बिगिनिंग ऑफ फर्स्ट असोसिएशन अँड बिगिनिंग ऑफ सेकंड असोसिएशन. हे लक्षात घ्या. सो दिस इज नथिंग बट द सिंपल हार्मोनिक मोशन अँड दीज आर द 3 डिफरंट 4 केसेस फॉर सिंपल हार्मोनिक मोशन. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्लेनेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन.
Now next time, the graphical representation of the particle. Graphical representation of the particle performing simple harmonic motion. So this is very important. This point is very important. That is called graphical representation of the particle performing simple harmonic motion. याच्यामध्ये फर्स्ट केस आपल्याला पाहायची, when particle starts SHM, when particle start the SHM from mean position. First case, फर्स्ट डेरिवेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये दोन डेरिवेशन पाहायचे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला दोन डेरिवेशन पाहायचे. दोन डेरिवेशन मध्ये पहिलं डेरिवेशन पार्टिकल स्टार्ट एसएचएम फ्रॉम मीन पोझिशन, पहिलं डेरिवेशन त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, आणि पार्टिकल स्टार्ट एसएचएम फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. म्हणजे दोन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिजे. जो पार्टिकल एसएचएम परफॉर्म जेव्हा त्याने मीन पोझिशन पासून एसएचएम स्टार्ट केलं ते एक डेरिवेशन, आणि एखाद्या पार्टिकल स्वतःचं मीन पोझिशन आपलं एसएचएम हे एक्स्ट्रीम पोझिशन पासून सॉल्व्ह केलं त्याचं एक डेरिवेशन. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. त्याच्यातलं फर्स्ट डेरिवेशन आज आपण पाहणार आहे, द पार्टिकल स्टार्ट एसएचएम फ्रॉम मीन पोझिशन. मग पार्टिकल जर एसएचएम मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर आपण डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आठवत असेल. बेसिकली काही गोष्टी तुम्हाला ते समजून सांगतो. मी जर म्हणलं x is equals to a sin of omega t plus, तुमच्या पुस्तकामध्ये स्मॉल ए ला कॅपिटल ए म्हणलो. काय म्हणलो त्याला? कॅपिटल. बरोबर. सो दिस इज नथिंग बट x is equals to a sin of omega t plus. This is the equation for displacement of the particle performance. जर पार्टिकलला मीन पोझिशन पासून एसएचएम स्टार्ट केलं आणि पार्टिकलला जर एसएचएम एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केलं तर याचे इक्वेशन बदलते, आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. ही व्हॅल्यू होते पार्टिकलला जर एसएचएम मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर x is equals to a sin of omega t. बरोबर आहे. जर पार्टिकलला एसएचएम एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केलं तर x ची व्हॅल्यू येते a into cos of omega t. बरोबर आहे. म्हणजे या इक्वेशनचे किती टाइप पडले? दोन. हे जनरल इक्वेशन डिस्प्लेसमेंट, पण पार्टिकल मीन पोझिशन पासून एसएचएम स्टार्ट केलं a equal to a x equal to a sin of omega t. एक्स्ट्रीम पोझिशन पासून एसएचएम स्टार्ट केलं x is equals to a cos of omega t. हे दोन इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला डेरिवेशन स्टार्ट करायचं. बरोबर. मग मी म्हणलं की व्हेन पार्टिकल स्टार्ट द एसएचएम फ्रॉम मीन पोझिशन, what is the displacement of the particle? We know that particle start the SHM from mean position, then the displacement of the particle is given by x is equals to a sin of omega. किती व्हॅल्यू द्यायची? हे पहिल्या पॉइंट मध्ये मला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन माहिती आहे. जर पार्टिकल एसएचएम कुठून स्टार्ट केलं मीन पोझिशन पर्यंत, डिस्प्लेसमेंट x is equals to a sin of omega. मग मी या इक्वेशनला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. कशाने डिफरन्शिएट केलं मी? विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग x ची व्हॅल्यू झाली dx by dt, डिफरन्शिएशन. बरोबर. dx by dt म्हणजे x म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. त्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करा? डिफरन्शिएट करा. बरोबर. a into d by dt of sin omega t. हा एक फॉर्म्युला आहे डिफरन्शिएशन. बरोबर. मग द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज वेलोसिटी. याला काय म्हणतात? वेलोसिटी. मग वेलोसिटी किती? a is equals to, या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू माहित होण्यासाठी तुमच्या समोर मी एक फॉर्म्युला लिहितो. तर हा फॉर्म्युला आहे d by dt of sin omega t चा फॉर्म्युला आहे cos omega t into omega. हा फॉर्म्युला आहे. मी याच्या जाग्यावर असं लिहू शकतो. डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही शिकसा, सध्या डायरेक्ट वापरायचा. हे लक्षात ठेवा की d by dt of sin omega t म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin omega t ची व्हॅल्यू हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. सर साइनचा डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला काय आहे? cos. बरोबर आहे. पण इथे t ला मल्टिप्लाय बाय ओमेगा आहे म्हणून ओमेगा बाहेर येतो म्हणजे मल्टिप्लाय. म्हणजे d by dt of sin omega t ची व्हॅल्यू किती? ओमेगा cos of omega t. राहील लक्षात. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे d by dt of cos omega t.
डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी. जसं साईनचं कन्व्हर्शन कॉस मध्ये होते तसं कॉसचं कन्व्हर्शन साईन मध्ये होते. बरोबर आहे. आणि इथे ओमेगा काय येतो मल्टी. बरोबर आहे की फक्त इथे काय येते की साईन असताना इथे मायनस साईन एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी चा फॉर्म्युला काय मायनस ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी हा झाला दुसरा फॉर्म्युला. हे पुस्तकामध्ये तुमच्या फॉर्म्युले डायरेक्ट वापरलेले आहेत आणि तुम्हाला हे पाठ पाहिजे. जर तुमचं मॅथमॅटिक्स मध्ये डिफरन्शिएशन नावाचं चॅप्टर झालं असतं तर मग हे दोन फॉर्म्युले तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज पडली नसती. इथेच मी तुम्हाला लिहिलं असते तरी तुम्हाला ते समजले असते. पण जेव्हा डिफरन्शिएशन नावाचं चॅप्टर होईल तेव्हा तुम्हाला हे दोन्ही फॉर्म्युले चांगल्या पद्धतीने कळतील. आता काय लक्षात ठेवायचं आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की डिफरन्शिएशन ऑफ साइन इज कॉस आणि डिफरन्शिएशन ऑफ कॉस इज मायनस साइन. बरोबर आहे. वन्स अगेन डिफरन्शिएशन ऑफ साइन इज कॉस डिफरन्शिएशन ऑफ कॉस म्हणजे मायनस साइन आणि ते ओमेगा ओमेगा मल्टिप्लाय. बरोबर आहे. अशा प्रकारच्या या दोन फॉर्म्युल्याचा उपयोग मध्ये इथे करायचा. बरोबर आहे. सो dx by dt रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज वेलोसिटी. हा a as it is. सो व्हॉट इज द d by dt ऑफ sin ओमेगा t w into cos ऑफ ओमेगा t हा झाला तुमची वेलोसिटीचा फॉर्म्युला तयार. हे झाला कशाचा फॉर्म्युला तयार डिस्प्लेसमेंटचा. हा झाला कोणता वेलोसिटीचा. इथपर्यंत समजलं. आता मी काय केलं या इक्वेशनला मी परत डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला मी परत डिफरन्शिएट केलं म्हणजे v ची व्हॅल्यू काय होईल dv बाय dt. v ची व्हॅल्यू काय dv बाय dt हा इक्वल टू a ओमेगा मी बाजूने लिहितो. याला मी लिहितो d बाय dt ऑफ cos ओमेगा t. d बाय dt ऑफ cos ओमेगा t. मग हे झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला ठेवा. बरोबर. याच्या जागेवर मी काय देणार मायनस ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी म्हणजे दुसरा फॉर्म्युला वापरून लिहिते. मग काय सांगा रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू a ओमेगा एज इट इज. याचा आन्सर किती राहील सांगा मायनस ओमेगा इनटू साइन ऑफ ओमेगा टी. बरोबर आहे. हा मायनस बाहेर घ्या. बरोबर. हा a एज इट इज ओमेगा इनटू ओमेगा म्हणजे होईल ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे. आणि हे काय साइन ऑफ ओमेगा टी हे झाला एक ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार. हा कोणता झाला फॉर्म्युला तयार ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार. तीन फॉर्म्युले तयार केले. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी, वेलोसिटी इक्वल टू a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी आणि ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस a ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी. अशा प्रकारचे तिन्ही फॉर्म्युलेचे डिस्क्रिप्शन मी तुमच्या पुस्तकामध्ये ह्या तीन स्टेप डायरेक्ट आहेत. 1 2 आणि ही 3 ह्या तीन स्टेप पुस्तकात डायरेक्ट आहेत. मी तुम्हाला डिस्क्राईब करून दाखवले आहे आणि हे दोन फॉर्म्युले या दोन फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा आणि हे दोन फॉर्म्युले डिड्यूस करायचे. डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूवरून आपल्याला वेलोसिटी काढायची. डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूवरून आपल्याला वेलोसिटी निघली की वेलोसिटीच्या फॉर्म्युल्याने आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला तयार माहित होता आपल्याला a sin ऑफ ओमेगा टी. त्याच्यावरून वेलोसिटी आला a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. ते याच्यावरून ऍक्सेलरेशन आलं मायनस a ओमेगा स्क्वेअर व्हॉट साइन ऑफ ओमेगा टी. अशा प्रकारच्या तीन व्हॅल्यू तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन साठी या इक्वेशन वरून आपल्याला ह्या तीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. आणि जेव्हा आपण सेकंड पार्ट पाहू पार्टिकल स्टार्ट दिसेशन फ्रॉम एक्स्ट्रीम तिथे सुद्धा हे दोन फॉर्म्युल्याचं आपल्याला काम पडते. म्हणजे हे दोन फॉर्म्युले पार्ट करून ठेवा. सो दिस इज नथिंग बट द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस डेरिवेशन दॅट इज नथिंग बट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. आता मी हे तीन फॉर्म्युले तुमच्या समोर डायरेक्ट लिहिणार. बरोबर आहे. पहिला फॉर्म्युला we know that displacement of the particle when particle start their section from mean position x is equals to काय a sin of omega t, when velocity v is equals to a omega cos of omega t and acceleration a is equals to minus a omega square sin of omega t. हे तीन फॉर्म्युले. हा पहिला. बरोबर. हा दुसरा आणि हा तिसरा. तीन फॉर्म्युले तुमच्या पुस्तकात असे डायरेक्ट दिले आणि याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. हा झाला तुमच्या या डेरिवेशनचा पहिला पॉईंट. वी नो दॅट द डिस्प्लेसमेंट वेलोसिटी अँड ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर. आता त्यानंतरच्या पार्टमध्ये मला एक चार्ट तयार करायचा आणि या चार्टवरून मला ग्राफ काढायचा. म्हणजे सगळ्यात महत्वाचा आता आहे आपण जे लिहिणार तो म्हणजे तो ग्राफ. ग्राफ कॅल्क्युलेट करायचा. मला ग्राफ कॅल्क्युलेट करायचा. मला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लिहायचं काढायचं. मला ग्राफ प्लॉट करायचा. पण ग्राफ प्लॉट करायसाठी मला एक चार्ट तयार करावा लागतो. पण चार्ट तयार करण्यासाठी मी त्या चार्ट मध्ये पहिला मी टाइम लिहितो. मग मी डिस्प्लेसमेंट लिहितो.
किंवा मी पहिले ओमेगा टी ची व्हॅल्यू लिहितो सपोज, त्याच्यानंतर मी डिस्प्लेसमेंट लिहितो, नंतर मी वेलॉसिटी आणि नंतर मी ऍक्सेलरेशन. हा चार्ट मी काढायचा. हा चार्ट कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर इकडे एक गोष्ट लक्षात घ्या. इथे मी जर टाइम घेतला सपोज, या ऍक्सिस वर मी टाइम घेतला, बरोबर. पार्टिकल इथे आणि इथे. मी म्हणलं पार्टिकल मीन पोझिशन पासून निघाला, इथे मी डॉट डॉट करतो, ही लिमिट झाली अँप्लिट्यूड वेव्हची, हे अँप्लिट्यूडची लिमिट झाली. अशा प्रकारची मी वेव्ह काढली सपोज. एक पार्टिकल इथून निघाला, इथे झाला फेज π/2, अँगल 90 डिग्री, बरोबर. 90 डिग्री म्हणजे फेज किती π/2, परत π/2 म्हणजे π/2 प्लस π/2, इथे फेज किती झाला पाय, इथे फेज किती झाला π/2, परत इथे आला फेज मध्ये π/2 ऍड झाला म्हणजे इथे किती झाला 3π/2 आणि इथे किती झाला ट्वाइस पाय. हा झाला फेज. फेजच्या व्हॅल्यू लक्षात घ्या. हा झाला तुमचा पाय आणि हा झाला तुमचा पाय, म्हणजे पाय प्लस पाय म्हणजे ट्वाइस पाय. हा पाय दोन पार्ट मध्ये डिवाइड, π/2 पाय 3π/2 ट्वाइस पाय, म्हणजे हे झालं फेजचं डिस्क्रिप्शन. पार्टिकल इथून निघाला, इथे पोहोचला, एक ऑसोलेशन झालं, बरोबर आहे. मग इथे जर एक ऑसोलेशन झालं तर इथे पार्टिकल पोहोचला, त्यानंतर पिरियडिक टाइम कॅपिटल. म्हणजे पार्टिकल एक वेव्ह तयार केली, एक ऑसोलेशन तयार करणारा लागणारा वेळ म्हणतात पिरियडिक. इथे पोहोचला पार्टिकल, इथे पोहोचला तर पिरियडिक टाइम किती झाला टी. मग इथे जर टी असेल तर इथे किती राहील अर्धा, म्हणजे किती t/2, बरोबर आहे. मग इथे किती राहील t/4, बरोबर. इथे पार्टिकल इथे आला, किती वेळ लागला t/4, इथे आला किती झाला t/2, इथे आला किती झाला 3t/4. t/2 मध्ये t/4 ऍड करायचं 3t/4 आणि इथे गेला किती झाला t, बरोबर. म्हणजे इथे किती होईल परत 5t/4, बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजे याचा अर्थ एक ऑसोलेशन झालं, वेळ किती टी चा हाफ t/2, t/2 चा हाफ t/4, बरोबर आहे की. म्हणजे हे इथे गेला t/4, t/2 3t/4, बरोबर आहे. आणि हा t, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक फेज मध्ये आपण पिरियडिक टाइम काय करू शकतो डिवाइड करू शकतो. मग मला सांगा टाइम आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मोजायचा आहे. मग इथून पार्टिकल गेला कुठे आला इथे, म्हणजे टाइम टी किती झाला, इथे किती होता टाइम 0, इथे किती झाला t/4, म्हणजे टाइम लिहायचा मला इथे 0, 0 पासून सुरू झाली 0, नंतर किती झाला t/4, नंतर किती झाला t/2, पहिले 0 t/4, इथे किती t/2, इथे किती 3t/4, इथे किती t. समजलं का सगळ्यांना, बरोबर. म्हणजे पिरियडिक टाइम आपण प्रत्येक फेजला आपण काय करून राहिलो डिवाइड करून राहिलो. टोटल एका वेव्हचा पिरियडिक टाइम आहे टी, बरोबर आहे की नाही. तर त्याला 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं. अर्ध्या पार्ट मध्ये t/2 टोटल टी, बरोबर आहे. अर्ध्या टाइम मध्ये t/2 आणि त्याच्या अर्ध्यामध्ये t/4, t/4 t/2 3t/4 आणि t. अशा प्रकारे याचे आपण काय पार्ट आहे कॉलम पार्ट आहे, बरोबर आहे. आता ओमेगा टी च्या व्हॅल्यू कशा ठेवायच्या. सो ओमेगा इक्वल टू अशा प्रकारचा आपल्याला चार्ट तयार केल्याचा ग्राफ तयार करता येत नाही, म्हणून चार्ट कडे सगळ्यात पहिले लक्ष द्या. चार्ट तयार करण्यासाठी आपल्याला इक्वेशन तयार केले. आपण पहिल्या पॉइंट मध्ये इक्वेशन झाले आणि इक्वेशन झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायचे, चार्ट तयार करायचा. चार्ट तयार करण्यासाठी पहिले घेतला मी टाइम, नंतर घेतला ओमेगा टी, नंतर एक्स व्ही ए म्हणजे डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन. मग टाइमच्या व्हॅल्यू मी डिस्क्राइब केल्या प्रत्येक फेज मध्ये, बरोबर आहे की. प्रत्येक फेज मध्ये डिस्क्राइब करण्यासाठी मी टीच्या व्हॅल्यू डिव्हाइड केल्या. पिरियडिक टाइम टोटल टी झाला, टी मध्ये t/2 t/4 3t/4 अशा प्रकारे टी मी डिवाइड केला. आता मला ओमेगा टी ची व्हॅल्यू ठरवायची. तर ओमेगा किती असतो ट्वाइस π/t. ओमेगाची फॉर्म्युला माहिती किती आपल्याला ट्वाइस π/t. मग इथे जर मी व्हॅल्यू जर ठेवल्या, बरोबर आहे की ट्वाइस π/t च्या, तर मला व्हॅल्यू यायला पाहिजे ट्वाइस π/t. टी ची व्हॅल्यू मला आता ठेवत जाऊ, म्हणजे ओमेगा टी काय करायचं डिस्क्राइब करायचं. समजलं का.
आता मला ओमेगा टीच्या व्हॅल्यू काढायच्या. कोणत्या व्हॅल्यू काढायच्या मला? ओमेगा टीच्या. मग इथे ओमेगा टी, ओमेगाची व्हॅल्यू किती? ट्वाइस पाय बाय टी. आणि टी किती? 0. 0 मल्टिप्लाय बाय दिस 0. बरोबर आहे की? आता ही व्हॅल्यू ओमेगाची व्हॅल्यू किती? ट्वाइस पाय बाय टी. इथे टी ची व्हॅल्यू किती? टी बाय 4. बरोबर आहे की? इथे टी ची व्हॅल्यू किती? टी बाय 4. टी टी कॅन्सल. ट्वाइस पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 2. बरोबर आहे की नाही? बरोबर. फेज आहे ना, फेज. या अँगलला आपण काय म्हणतो? फेज. बरोबर आहे की नाही? बघा टी बाय 4 च्या टाइमला फेज पाय बाय 2 आला की. बरोबर आहे. आता नेक्स्ट ही व्हॅल्यू, हा लिहा. ही व्हॅल्यू किती राहील? कशी काढायची? ओमेगा टी. ओमेगा किती? ओमेगा किती सांगा? कुठे? हा ओमेगा किती? ट्वाइस पाय बाय टी. किती काढायची? ओमेगा टी. ओमेगा किती? ट्वाइस पाय बाय टी. स्मॉल टी किती? पाय बाय टी बाय 2. टी टी कॅन्सल. 2 2 कॅन्सल. आला का पाय? या व्हॅल्यूला टी बाय 2 ला फेज किती आला? पाय. आता ही किती राहील? ट्वाइस पाय बाय कॅपिटल टी. ट्वाइस पाय बाय कॅपिटल टी मल्टीप्लाय बाय 3t बाय 4. टी टी कॅन्सल. 2 3 पाय बाय 2. बरोबर आहे. आणि हे किती? ट्वाइस. बघा अशा. मग आता ह्या व्हॅल्यू मला काय करायचं? ओमेगा टी ची व्हॅल्यू. आता डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला हा. बरोबर आहे की? हा फॉर्म्युला वापरायचा. ओमेगा टी ची व्हॅल्यू किती ठेवा? 0. ओमेगा टी 0. साइन 0. साइन 0 म्हणजे 0. 0 मल्टिप्लाय बाय समथिंग, आन्सर 0. बरोबर आहे की? आता हे ठेवा पाय बाय 2. साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 म्हणजे 1. म्हणजे x ची व्हॅल्यू किती? 1. बरोबर आहे की? त्याच्यानंतर किती? पाय. साइन पाय म्हणजे 0. 0 मल्टिप्लाय बाय समथिंग, आन्सर 0. बरोबर. 3 पाय बाय 2. साइन 3 पाय बाय 2 म्हणजे -1 म्हणजे हे -1 आणि 0. 0 a 0 -a 0. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट मध्ये व्हेलॉसिटी. दुसरा फॉर्म्युला वापरा. x ची व्हॅल्यू 0. 0 cos 0 1 म्हणजे हे किती आली? a ओमेगा. किती आली? a ओमेगा. मग आता किती ठेवा? पाय बाय 2. cos पाय बाय 2 म्हणजे cos पाय बाय 2 म्हणजे cos 90 म्हणजे 0. 0 मल्टिप्लाय बाय समथिंग 0. बरोबर आहे. पाय ठेवा. cos पाय म्हणजे -1 म्हणजे याला -a ओमेगा. मग येते 0. मग येते a ओमेगा. अशा. परत ही ठेवायची. तिसरा फॉर्म्युला. टी ची व्हॅल्यू किती? ओमेगा टी ची व्हॅल्यू किती? 0. साइन 0. 0 मल्टिप्लाय बाय समथिंग 0. बरोबर आहे. त्याच्यानंतर पाय बाय 2 म्हणजे 1. साइन पाय बाय 2 म्हणजे 1 म्हणजे आन्सर -a ओमेगा स्क्वेअर. मग परत 0 किती? 3 पाय बाय 2 म्हणजे -1 मायनस प्लस म्हणजे किती? a ओमेगा स्क्वेअर. आणि हा 0 अल्टरनेट येत असते. प्लस मायनस प्लस म्हणजे 0a. परत 0 -0 असं a ओमेगा. हा चार्ट झाला की ग्राफ कसा काढायचा ते तुमच्या लक्षात. या तिन्ही फॉर्म्युल्यावर ओमेगा टी च्या व्हॅल्यू ठरवल्या तुम्ही. ह्या ओमेगा टी च्या व्हॅल्यू इतक्या काढायच्या. साइन कॉस च्या व्हॅल्यू माहिती आहेत तुम्हाला. पाय बाय 2 पाय ट्वाइस पायच्या व्हॅल्यू लॉग टेबल मध्ये व्हॅल्यू. त्या व्हॅल्यू वरून याची 1 -1 0 अशा व्हॅल्यू येतात. त्यावरून याच्या व्हॅल्यू ठरतात. आणि अशा प्रकारे हा चार्ट तयार होतो. हा झाला ग्राफ. आणि या ग्राफने आपल्याला काय काढायचं? चार्ट. समजलं सगळ्यांना? सो दिस इज नथिंग बट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग स्टार्टिंग फ्रॉम बी पोझिशन. फक्त अर्धा पार्ट झाला. फक्त चार्ट काढला. या चार्टवरून आपल्याला काय काढायचं? ग्राफ. ग्राफ काढलेला नाही. सगळ्यात पहिले काय काढलं? चार्ट. आणि या चार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला मी ग्राफ सांगतो. म्हणजे हे डेरिव्हेशन अर्धा सांगितलं. अर्ध मी पुढच्या